सरकारी बंधू भगिनींनो, हा तुम्ही 5 दिवसात नाही केला हवे. लोकसभेची निवडणूक झाली, जे काही काम करायचं होतं ते तुम्ही केलं. मला येऊन सांगायची वेळ काय आणली नाही. यावेळीची लोकसभेची निवडणूक हिचा लौकिक देशात झाला. सगळ्या देशामध्ये कुठेही गेलो ही चर्चा असायची की वाराणसीत काय होणार. पण मला खात्री होती की या तालुक्याच्या जनतेचा आणि विशेषतः जिल्ह्यात भागातल्या लोकांचा एकंदर दृष्टिकोन जो आहे तो बघितला तर या निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंना मोठ्या मताने लोक विजयी करतील याची मला खात्री होती. आणि नेमकं तेच झालं. देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब 1.5 लाख मतांनी निवडून आले आणि तुमचा उमेदवार 1,58,000 मतांनी निवडून आला. म्हणजे मोदीच्या पुढे तुम्ही गेला. म्हणजे मोदी नेहमी सांगायचे की माझी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी. ऐकलं होतं का? ते मोदीची गॅरंटी चली नाही. त्यांना माहिती नाही बारामतीची गॅरंटी काय असते. आणि ते या निवडणुकीमध्ये बघायला मिळालं. खरं म्हणलं तर तक्रार काय, एके ठिकाणी सकाळी सांगितलं माझं मोदीचं काही भांडण नाही, माझं काही वाण त्यांनी पडलं नाही. पण त्याचं धोरण चुकीचं आहे. ते बारामतीला एकदा आले होते, तुम्हाला माहिती का नको असं. ते आले आणि एक संस्था मी 1972 साली सुरू केली, कृषी विकास प्रतिष्ठान किंवा KVK वाटते का. आणि त्या संस्थेत ते आले आणि त्यांनी भाषण केलं की पवारसाहेबांचं भूत धरून मी राजकारणात आलो. ते काही खरं नव्हतं, पण त्यांनी सांगितलं. त्यांचं जे धोरण आहे ते धोरण आपल्या हिताचं नव्हतं. आता तुमच्याकडे दुष्काळ आहे त्यामुळे अडचण आणखी वेगळी आहे. पण 25 एकर ऊस आहे इथं. किती 50 एकर ऊस आहे का? तो जातो सोळेश्वरला. आपण सोळेश्वर काय, मालेगाव काय, हे कारखाने उभे केले. नुसती साखर बनवली नाही, आपण वीज तयार करायला लागलो. आणि आपण इथेनॉल नावाचं एक द्रव्य तयार करतो की जे पेट्रोलमध्ये मिक्स होतं आणि गाडी त्याच्यावर चालते. आता हे सगळे निकाल आपण घेते. अपेक्षा ही होती की शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळावे. साखर तयार केली, देशाची गरज लागली. पण ज्यादा साखर करायची काय, तर ती जगात पाठवायची असते. मोदी साहेबांनी निकाल घेतला, बाहेर कोणी साखर पाठवायची नाही. झालं शेतकऱ्याचं नुकसान. आम्ही मुंबईपासून इथेनॉल बनवलं, त्यासाठी 80 कोटी रुपये खर्च प्रत्येक कारखान्याचा केला. तेवढं कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर घेतलं, 2 पैसे मिळायला लागले. मोदींनी त्याच्यावर यंदा बंदी घातली. ही धोरणं त्यांची चुकीची आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. आम्ही त्यांच्याशी भांडण करतो पार्लमेंटमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत, तर ते सांगतात की आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो. खाणाऱ्यांना स्वस्तात सगळं मिळालं पाहिजे, माझी काही तक्रार नाही. पण शिकवलं नाही तर खाणारा कुठनं खाईल? त्यांना खायचं असेल तर कोणतरी शिकवायला पाहिजे. आणि उद्या शिकवणारा उद्ध्वस्त झाला तर खाणारा सुद्धा उद्ध्वस्त राहणार नाही. आणि हे मोदी साहेबांना पटत नाही, म्हणून आमचं काय भांडण नाही दिसत. आणि त्यासाठी निवडणूक महत्वाची होती. ते महाराष्ट्रात आले प्रधानमंत्री देशाचे 18 ठिकाणी गेले आणि त्याच्या 9 ठिकाणी त्यांनी भाषण केलं माझ्या विरुद्ध. चांगली गोष्ट म्हणजे देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो, एकाच माणसाची आठवण ठेवतो. अशी आठवण ठेवतो म्हणजे चांगली गोष्ट. काही लोक असे असतात की त्यांचा स्वभाव सारखी टीका टिप्पणी करायची, नावं ठेवायची, टीका करायची. आणि ती एक सवय लागली की रात्री झोपेत सुद्धा चावायचा टीका टिप्पणीची. आणि तेच काम त्यांनी केलं. आणि यातनं जर काही सुट्टी करायची असेल तर त्यांच्या हाताची सत्ता काढून घेतली. तुम्ही मला अनेकदा सत्ता दिली, आता मला निवडणुकीला उभं राहून 56 वर्ष झाली. 67 साली पहिल्यांदा मी उभा राहिलो आणि तुम्ही लोकांनी मतं दिली. आणि तेव्हापासून तुम्ही मला मतं देता. माझ्या परीने जे काही करण्याचा प्रयत्न मी केला. सुरुवातीच्या काळात पाझर तलावाचं काम काढलं गावावर, असंच आहे अगदी सुरुवातीला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर 2 योजना की जे करणं योग्य नाही असं मला सांगितलं तरी मी केल्या. एक जनाई शेसाई ऐकलंय का? आणि तिथून काही ना काहीतरी पाणी. आणि दुसरी फुलंदाज उपसा, त्याच्यातून काही ना काहीतरी पाणी. मी हे म्हणत नाही 100% मदत झाली, पण काहीतरी मदत झाली. आजच्या सरकारला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या योजना चालू ठेवण्याच्यासाठी काही गोष्टी करायची आवश्यकता होती. काही ठिकाणी पाईपलाईन खराब झाली, काही ठिकाणी विजेचं वीज थकलं, काही ठिकाणी आणखीन काय अडचणी आल्या. ज्यावेळी योजना तयार करतो, लोकांची आवश्यकता आहे, तर त्यावेळेस सरकारचं हे काम आहे की त्याच्यात काही कमतरता असली तर ती दुरुस्त करायची आणि पाणी नीट येईल याची काळजी घ्यायची. या योजना आम्ही केल्या आणि आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी त्याच्याकडे जिंकून बघितलं नाही. आणि त्याचा परिणाम योजना झाली, पण त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला होत नाही. बरोबर आहे. आज ही स्थिती आहे आणि ही स्थिती दुरुस्त करायची. आता कशी दुरुस्त करायची? राज्य त्यांच्या हातात. आणि म्हणून मी ठरवलं की काही झालं तर राज्यात बदल करायचा. लोकसभेची निवडणूक झाली, ही 10 जागा लढली, फक्त 10. आणि लोकांनी 10च्या 8 निवडून दिले. आता यावेळी मी ठरवलं, आज आम्ही हेच ठरवलं की काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं. राज्य हातात घेतल्याच्या नंतर मग अनेक गोष्टी करता येतील.
आता पुरंदर उसाळ्यांना याचं पाणी वेळच्या वेळी सुचलं पाहिजे ही मागणी आहे. त्याच्यानंतर हे जे ठिबक सिंचन आहे ते स्वस्तात दिलं पाहिजे. काही ठिकाणी अशा योजना केल्या आणि ती चालवायची जबाबदारी साखर कारखान्याने टाकली. आता उद्या सोमेश्वर कारखान्यात तुमचा ऊस जातो, पण सोमेश्वरला ही योजना बघायला अडचण काय आली? त्यांच्या हातात जाईल, त्यांनी जाईल, आम्हाला काही नको ते फक्त पाणी द्या. आणि पाणी दिल्याच्या नंतर ऊस लावून ऊसाच्या पैशातलं कारखान्याने काही खर्च केला असेल तो कापून घ्या, माझी हरकत नाही. त्याच्यातून मार्ग करणं शक्य आहे. आणि त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आम्ही वेगळं काम केलं. आम्ही वीज घेणं बंद केलं. त्याच्याऐवजी सोलर लावलं. सोलर माहिती ना, सोलर लावलं आणि सोलरवरून कमी किमतीची वीज तयार झाली आणि त्यातनं या योजना ह्या चालवायला त्याची मदत झाली. आणखी काही लोकांचं म्हणणं आहे विहिरीचं पाणी आणता येईल का, विहिरीचं पाणी कसं टाकता येईल का, अशा काही सूचना आहेत. पण विहिरीचं पाणी आज एका अडचणीच्या काळात तुम्ही जर चौकशी केली, मजूरपासून खाली जर तुम्ही आलात रात्याला, शिरसला, कावळेश्वरला, सांगलीला, नीरावागडला तुम्ही बघितलं तर विहिरीचं पाणी इतकं घाण झालं, त्याच्यात हात घातला तरी खास सुटते. सर्व विहिरीचं पाणी दूषित झालं. त्यामुळे पहिल्यांदा हे काम सोपं नाही, पण विहिरीचं पाणी स्वच्छ करून घेतलं आणि ते करायला काही कोटी रुपये खर्च सरकारने केले पाहिजेत. त्यासाठी आमचा आग्रह. विहिरीचं पाणी स्वच्छ झालं मग तुम्हाला देता येईल का, आणखीन काही विचार करता येईल का, याची भूमिका काही ना काहीतरी घेता येईल. आणि त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष आज ठेवण्याची गरज आहे. हा झाला पाण्याचा प्रश्न. काहीतरी जोडधंदा असला पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात सुरुवातीपासून होता. आणि म्हणून आम्ही दूध सण काढला. गावात दूध सोसायट्या काढल्या, तुमच्याकडे आहे. आणि गावातलं दूध गोळा करायला लागलं. सुरुवातीला 30 वर्षाच्या पूर्वी दूध केल्याच्या गोळा केल्यावर आम्ही पुण्याला पाठवायचो, मुंबईला पाठवायचो. पण हे काही खरं नव्हतं. मग आम्ही ठरवलं की दूध गोळा करायची यंत्रणा सोसायटी मार्फत करायची आणि घेतलेलं दूध त्याच्यावर आपण प्रक्रिया करायची, दुधाची पावडर करायची. आणि त्यासाठी आम्ही एकच गेलो आणि 400 कोटी रुपयाचा एक कारखाना ज्याचं नाव डायनॅमिक्स हा बारामतीला आणला. तुम्ही कधी नाव ऐकलं का? आणि आज तुमचं दूध तिथं जातं, त्याची पावडर केली जाते. नंतर त्या पावडरचं काय करायचं हा विचार आला. मग बारामतीला 3 चॉकलेटच्या कंपन्या काढल्या, त्या इटलीवरून आणल्या. आणि त्या दुधाच्या पावडरचे चॉकलेट आज ते चॉकलेट हिंदुस्थानवर जातात, सिंगापूरला जातात, दुबईला जातात. बारामतीचा माल आता हा परदेशात जायला लागला. हे कशापासून झालं? दुधापासून. हे दूध कुठलं आलं? तुम्ही लोकांनी घातलं. आज तुमचं किती कनेक्शन आहे? 4,500 एका. आणि किती संस्था आहेत? बायका आहेत. 4,500 दूध एका संस्थेचं इथं गोळा सगळं मिळेल. 20,000. तुमचा प्रपंच त्याच्यावर चालू आहे. लक्षात आलं? नाही तर म्हणजे नेहमी आल्याच्या नंतर
जे बघायला मिळतं त्यापेक्षा मला वेगळं दिसतं. 24 रुपये रेट आहे म्हणले दुधाला, 5 रुपये अनुदान देतो, सगळ्यांना अनुदान पण मिळालं. दिलं नाही 5 हप्ते मिळाले, 27 लोकांना संस्थेचे 1 रुपया मिळाला नाही. आणि अनुदान 5 रुपयाचं जाहीर केलं. सुरुवातीला थोड्या लोकांनी दिलं आणि आता सगळ्यांचं बंद केलं. आता हे मान्य करायचं का? याच्यासाठी काही ना काहीची हालचाल करावं लागेल आणि ती हालचाल करायची माझी तयारी आहे. ही निवडणुकासाठी शेवटी पाणी, साखर, त्याची किंमत, इथेनॉल, त्याची किंमत ही शेतकऱ्याच्या पदरात द्यायची. दुधाचं उत्पादन वाढेल कसं याची काळजी घ्यायची. चारा आणि खाद्य पशु त्याच्या किमती कशा कमी येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तयार झालेल्या दुधापासून जे जे नवीन पदार्थ तयार करतात त्यामुळं दुधाची किंमत आणखीन 5-6 रुपयांनी वाढवून ते दूध उत्पादकांच्या घरात जाईल याची काळजी घ्यायची. आज या सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि त्या कामाला आमचं लक्ष आहे. तुम्ही सोफियाला निवडून दिलं, त्याच्या आधी दिलं. देशाच्या पार्लमेंटमध्ये रोज हजर जाऊन ज्यांची हजेरी 100% असते असे जे खासदार आहेत आणि भाग घेतात त्या पहिल्या 4मध्ये सोफियाचं नाव आहे. त्याचा परिणाम आज देशामध्ये एक जागरूक खासदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे आणि तो तुम्ही लोकांनी ओळखला आणि कालच्या निवडणुकीमध्ये ठीक होत त्या ठिकाणी दिली. मत कसं फरेल, काय होईल याची चर्चा मी सांगितलं, सगळीकडे होती. माझी खात्री होती तुम्हाला लोकांचं, कारण तुम्ही आत गेलात एकदा. बाहेर काही लोकांनी दमदाटी केली असं ऐकतो, काही लोकांनी सांगितलं केली. हां फोन करायचं तर काही लोकांनी केली. पण जेव्हा आत जातो की माझे डोळे माझा हात तेच दिसकून नाही. त्यामुळे कोणतं वचन दाबायचं हे तुम्हाला सांगावं लागत नाही. हा माझा गेल्या 50 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळे कुणी दमदाटी दिली, कुणी आणखीन काही केलं तरी तुम्ही लोक काही घाबरला नाही. या निवडणुकीत आणखीन एक गोष्ट चांगली झाली. आतापर्यंत मी काय आमचे बाकीचे सहकारी बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातो या ठिकाणी आहेत. तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष यशवंत जगताप इथं आहेत. आपले सतीश मामा जे आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते या ठिकाणी आहेत. हे सगळे लोक तुमच्याशी अनेक वर्षाची संवेदनशील काम करतात आणि तुम्हीसुद्धा एकमेकाला साथ आतापर्यंत देत आलेले आहात. या निवडणुकीमध्ये हे जर 5-6 लोक होते तर तालुक्यातला एकच पुढारी नव्हता. कुठे गेले ते कुठं असतं, एकदम भूमिक सगळे. आणि त्यामुळे माझ्या कानावर यायचं, मी विचारायचो की तुमच्या गावात गेला हे होते का, ते होते का, ते होते का. म्हणजे आमच्या आसपास जे असायचे त्याचं कुणीच नव्हतं. आणि मग होते कोण, सगळी नवखी तरुण मुलं, फॅन विषय, खेड्यापाड्याचे गावाचे गरीब माणसं, अल्पसंख्याक समाज, या सगळ्यांनी न बोलता आपलं काम चोख केलं. कळलंच नाही नेत्यांना की कसं झालं. या मजबुरी झाली तेव्हाच कळलं रे हे चमत्कार काय झाला आणि कुणी केला. ठीक आहे, याच्याचा अर्थ एवढाच आहे, तुमच्याकडे चमत्कार करायची ताकद आहे. आता हा चमत्कार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला करायचा आणि हा चमत्कार
उद्याच्या निवडणुकीच्या बरोबर हे जे पाणी आणि दुधाच्या किमतीचा प्रश्न आहे तो कसा सुचत नाही हे आम्ही बघू. त्याचा कसा मार्ग निघत नाही हे बघू. एक 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 संस्कार तुम्ही आणि एक संस्कार मी असं आता या ठिकाणी ठरलं. त्या पद्धतीने पावले टाकायची एवढंच या ठिकाणी सांगेल. अनेक गोष्टी आहेत बाबा. आधी पाणी 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 आलं ना मग सरी कशी करायची, कांदा कुठं लावायचं आणि कोणता डोस द्यायचा, कसाचा कवा द्यायचा हे सगळं आपल्याला पास आहे. आणि म्हणून या 2-3 गोष्टी करायच्या ही गोष्ट आम्ही लोकांनी ठरवली आहे. तुम्ही आत्तापर्यंत नेहमीच मदत केली, पाठिंबा दिला, सहकार्य केलं. माझी विनंती आहे की यावेळेला आपल्याला हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्याला तुम्हाला लोकांची साथ मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपतो. दोन्ही बाप्परमधलं आतापर्यंत 20% क्षेत्र विकलं गेलंय. म्हणजे पाण्याची वाट बघून 60 ते 70 लोक भूमिहीन झाल्यात. ही पहिली परिस्थिती. साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते. 2004 ते 14 कृषी मंत्री होते साहेब. मी पुरंदर उच्च तुम्ही निरेची योजना सांगितली पण पुरंदर उच्चचं सिवेज ट्रीटमेंटला ट्रीट केलेलं पाणी आमच्या तळ्यात येतं. ते पाणी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळते. ते पाणी साहेब आम्ही पितो. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही एकनिष्ठ आहे. आम्ही आधी एकनिष्ठता आम्ही दाखवून देईल. पण आमचा पाण्याचा जो प्रश्न आहे साहेब आधी एजंट गावात फिरतात. आधी लोक शेती विकतात. हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. दावणीची लोकांनी माझं सांगणं एकच आहे काही करा जमीन विकू नका. त्याचा मार्ग काढू आज नाही उद्या होईल पण जमीन विकू नका. पुणेकरांचे 7 बरेच आहेत. अरे ठीक आहे पुणेकर येतील मुंबईकर येतील पण जमीनचं आपली साधं आपला साधं कशात दुसऱ्याला घेतात आणि त्यात काही ना काहीतरी मार्ग निघतो आणि मी अनेक ठिकाणी मार्ग काढलेले. त्यामुळे तुम्ही काही त्याची चिंता करायची. एक निकाल घ्या की जमीन विकायची नाही. बाकीचे प्रश्न तुमच्या मनात जे आहेत त्याचं उत्तर कसं शोधायचं, मार्ग कसा काढायचा, तुमची सुटका कशी करून द्यायची. आणि जमीन विषयासाठी इथे एजंट फिरत असतील तर त्यांना गावात येऊन देऊ नका. त्यांना त्यांचे उद्योग करायला सांगा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या गावाला जायला तुमची परवानगी घेतो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.